अरबाज किती पण आक्रमकपणा करत असला तर त्याच्या आक्रमकपणामुळे कुणालाही इजा झालेली नाही, पण निक्कीला त्रास झालाय. निक्कीच्या हाताला मागे आर्या चावली, तिच्या पोटाला चावली. बिग बॉसच्या घरात आर्या जाधव विरुद्ध निक्की तांबोळी असा वाद सुरुवातीपासूनच पाहायला मिळतोय. मात्र आता आर्याने यामध्ये टोकाचं पाऊल उचलून बिग बॉसच्या घरातील मूलभूत नियम मोडलाय. आर्याने कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्कीच्या कानशिलात लगावल्याने आता घरातील वातावरण चांगलंच तापलंय आणि तितक्याच तीव्र प्रतिक्रिया या बाहेर सुद्धा उमटतायत. काहींनी आर्याची पाठराखण केली आहे तर काहींनी निक्कीची. आणि अशातच आता निक्कीच्या आईने लेकीची पाठराखण करत एक खास व्हिडिओ शेअर केलाय. निक्कीच्या आईने नेमकं काय म्हटलंय हे या व्हिडिओमध्ये पाहूया. काल जे बिग बॉसच्या घरामध्ये घटना घडलीये, निक्कीवर जे अटॅक केलंय आर्याने, तर ती फिजिकल झालीये आणि ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. आम्ही इथे राहून काही करू शकत नाही, पण आम्हाला काळजी वाटते ना आमच्या मुलीची. बिग बॉसच्या हाऊसमध्ये सारखं सारखं तिच्यासोबत असं घडतंय. मागे तो संग्रामाला मागच्या आठवड्यात मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या त्याने आणि निक्कीला वॉर्न न करता मी तुला ढकलतो म्हणून त्याने सडनली तिला पाण्यामध्ये धक्का देऊन टाकला. हे काय? हे असं नाही व्हायला पाहिजे ना. तिला काही त्रास झाला असं, नाका तोंडात पाणी जातं अचानक हे केल्यावर. ठीक आहे, तिला काही झालं नाही, ती फार चांगली गोष्ट आहे, पण असं संग्रामने पण हे योग्य नाही केलं. आणि तुम्ही सगळं बाऊ करता तेवढा, अरबाज असा करतो, अरबाज तसा करतो. काय केलं अरबाजने? अरबाज किती पण आक्रमकपणा करत असला तर त्याच्या आक्रमकपणामुळे कुणालाही इजा झालेली नाही, कुणाला दुखापत झालेली नाहीये. पण निक्कीला त्रास झालाय. निक्कीच्या हाताला मागे आर्या चावली, तिच्या पोटाला चावली, तिच्या हाताला इतकं घट्ट तिने आवळून धरलं की तिचा हात किती दिवस काळा झालेला होता इथे. आणि त्याची पण बिग बॉसने काही दखल घेतलेली दिसलं नाही, कारण कुठल्याही याच्यामध्ये शनिवार रविवारच्या याच्यामध्ये पण ते दाखवलं नाही. हे असं कसं? छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला नको त्या गोष्टी उकरून काढतात आणि दाखवतात. पण त्या निक्कीच्या बद्दल घरामध्ये सारखं असं होतंय. आता आर्याने हे जे काल केलं, टास्क खेळण्याच्या ऐवजी तिचं लक्ष फक्त निक्कीला कसं त्रास द्यायचा, निक्कीला कसं अडवायचं, निक्कीला कसं खेळून नाही द्यायचं, हे अंकिता, आर्या, वर्षाताई यांनी ठरूनच ठेवलं होतं. बिग बॉसने बनवले पण असं ग्रुप की त्याच्यामध्ये एकाच ग्रुपच्या सगळ्या जणी आणि फक्त निक्की त्यांना अटॅक करण्यासाठी फक्त निक्की ठेवली त्यांच्यामध्ये. बाकी ते काय खेळतच नव्हते. हा, ते तिघी आपल्या मनाने आणि निक्कीला न खेळूच द्यायचं नाही असंच जर तुमचं होतं तर मग बिग बॉस निक्कीला सांगायचंच नव्हतं की निक्की तू खेळू शकते म्हणून. बिग बॉसने आर्याने जेव्हा दार लावून घेतलं, 2-3 वेळा आर्याने दार लावून घेतलं, तर बिग बॉसने एकदाही म्हटलं नाही की आर्या हे खेळाच्या नियमामध्ये नाहीये, तू दार लावू शकत नाही, दार उघडं ठेव. पण बिग बॉस तसे काहीही बोलले नाही आणि त्याचाच परिणाम असा झाला की पुढे आर्याने तिला मारलं, फिजिकल झाली ती. प्लीज बिग बॉस, काहीतरी गंभीर दखल घेतली गेली पाहिजे याची. आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही. आमची मुलगी काय तिथे मार खायला गेली का बिग बॉसच्या घरामध्ये? चुकीचं आहे हे अगदी. प्लीज बिग बॉस काहीतरी करा, हात जोडून विनंती आहे. माझ्या मुलीला शारीरिक प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, तिला फिजिकल प्रोटेक्शन मिळायलाच पाहिजे, तर आम्ही निश्चिंतपणे बिग बॉसचा शो बघू शकतो ना. नाहीतर आम्हाला आईवडिलांना किती आमचा विचार करा ना, आम्हाला कसं वाटत असेल ते. प्लीज बिग बॉस, प्लीज काहीतरी करा. आर्या नकोय घरात, आता काढा तिला बाहेर.